ही माईस आहे मक्तेदार. तिच्या वाटेत येणाऱ्याला म्हणजे कोणालाही सोडत नाही. उखडून टाकते पार मुळासकट. आमच्याशी पंगा घेतलास तू तर तुझ्या आयुष्याची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याशिवाय आम्ही स्वस्तच बसणार नाही. अख्ख्या रमावतीवर राज्य करतो आम्ही. वटवृक्ष रमावतीचे वटवृक्ष होत आम्ही. वटवृक्ष आपली पाळमुळं पार खोलवर रुजवत. इतकं खोलवर की त्या मुळांना उखडून काढणं एवढं सहज सोपं नाही. वैदय जगताप तुझ्यासाठी तर ती अशक्य आहे. कळलंच तुला. माई माई अगं माई माई काय भारी चाल खेळलीस ग तू. शाली भाजलेल्या लायासारखी काय टनाटना उडतीये तू सकाळ सकाळ. काय झालं? झालं नाही, होणारे होणारे सगळं तुझ्या मनासारखं होणारे. मग म्हणजे म्हणजे आत्ताच मी तेजाला घरातून बाहेर पडताना बघितले. त्याच्याकडे बघून असं वाटत होतं का तो चिडलाय. आता तू सरळ त्या वैदईकडे जाणार बघ. माई तू सोडलेले हे मिसाईल वैदईचा पार चुरा चुरा करून टाकणार आहे. आता उद्यापासून ही वैदेही मक्तेदारांच्या घरात नाही, जगतापांच्या घरामध्ये चूल फुकत बसणार बघ. मला तर लय मज्जा आली आहे. चांगलंय. माई कधी येणार ग हे दोघ जण? मला तर असं झालं कधी ते दोघ जण येतात. मला ना सगळी मज्जा बघायची आहे बघ. चाले निवांत हो जरा, निवांत हो. माई हे लेकी तू पण हिथच आहेस वाटतं. दिवसा सूर्यासारखं आणि रात्री चंद्रासारखं. जेव्हा बघावं तेव्हा माईला चिकटून असतेस तू. आजी काय आजी? सारखं आपला आईच्या पदराला बांधून असतेस, नाहीतर गादीवर लोळत असतेस. भास की आजी, किती बोलशील ग मला. शाले ऐसे तुम बसा. आईसाहेब तुम्ही काय बोलणार होता? अगं मी हेच सांगायला आले होते की ती वैदेईची आई सुमनबाई बिचारी माझ्यासाठी आळूच्या वड्या घेऊन आली होती. आणि मी तिच्याशी रागानं बोलले, चुकीचंच वागले. पण आता मला माझं मन खाताय ग, का मी त्या बाईशी असं वागले देव जाणे. आईसाहेब नका टेन्शन घेऊ. तसे ही जगतापाची पोर कुठं आयुष्यभर संसार करणार आहे.
ही सोयरी कथा अजून काही दिवसाची आहे. दिवसाची कसली काही तासांची मनाला हरकत. तुम्ही काही मनावर घेऊ नका आ? म्हणजे त्या वैदेही जगतापचा आपल्या घरातला आजचा शेवटचा दिवस आहे. काय? कुठे होतास तू इतका वेळ? किती वेळ वाट पाहिली मी तुझी माहिती. ते सगळं जाऊ दे. तू व्हिडिओ पाहिलास ना? सगळं सगळं ऐकलंस ना नीट? सगळं नीट ऐकलंय.